अभंग आज आपण घेतोय. साधू बोध झाला नरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वणी आत्मतत्व. साधू बोध झाला नुरोनिया ठेला. साधू बोध म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. साधू म्हणजे काय त्याला आधी कळलं पाहिजे. हे जर नाही कळालं आपल्याला तर त्यानं केलेला बोध आपल्याला कळणार नाही. पूर्वी संत आणि साधू असे शब्द वापरले जायचे. आपण या ठिकाणी गुरु असं म्हणू शकतो. कारण संत म्हणजेच गुरु आहेत, साधू म्हणजे गुरु आहेत. तर गुरुबोध ज्याला झाला तो काय होतं, त्या जीवनातून उतरला जातो असं सांगतो. साधू कोणाला म्हणायचं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. नुसते भगवे कपडे घातले, टिळा लावला, रुद्राक्षाच्या माळा घातल्या तर तो साधू होणार आहे का? दिसायला साधूसारखा पोशाख केला बाह्यदर्शनी तर तो साधू आहे का? बऱ्यापैकी संधी साधूच असणार आहे. त्यामुळं साधू कोणाला म्हटलं पाहिजे फार महत्त्वाचं आहे. ते जर नाही कळालं आपल्याला तर दिसेल त्याला आपण साधू म्हणायचो. आणि जसं काय होतं की जिथं जाईल तिथं आपण काय करतो, मग तोंडावर पडतो. अरे बापरे असा अनुभव आला. मग आता काय की ह्याच्या पुढे कुठल्याही साधू म्हणून अजिबात कोणाकडे जायचं नाही आपण. पण एकदा काय होतं की दुधानं तोंड पोळलं की माणूस काय करतो, ताक सुद्धा गुंगून प्यायला लागतो. अशा वेळेला त्याची परीक्षा असली पाहिजे. साधू म्हणजे काय, त्याच्याकडे कोणते गुण आहेत असे असले पाहिजे की त्याला साधू म्हणावं. तर संत नामदेवांनी सांगितलेलं आहे, साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याचे दासी. साधू कुणाला म्हणावं तर त्याच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा असली पाहिजे, ते त्याच्या दासी असले पाहिजे. नाही तर काय आहे की सतत आपला राग 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 नुसतं तोंडातून काय करतोय, भडासच बघतोय, प्रत्येकाला शाप देत सुटल्या. तर तो साधू आहे का? त्याच्या अंतःकरणात प्रेम असला, आपला दुश्मन जरी असला समजा तरी सुद्धा त्याच्यावरती प्रेम त्याचं असलं पाहिजे. त्याच्या मनामधून त्याच्यासाठी प्रेमाच्या धाराच वाहिल्या पाहिजे. हे साधूचं हृदय आहे. त्याचं हृदय कसं असलं पाहिजे, अगदी कोमल असलं पाहिजे. समोर एखादा माणूस पडलेला आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे, विवळतोय, कणतोय, पण तुम्हाला जर त्याच्याबद्दल दया करुणा आली नाही आहे, त्याला उचलून दवाखान्यात नेला पाहिजे, त्याचा जीव वाचवला पाहिजे असं जर तुम्हाला वाटलं नाही आहे तर आपलं जे हृदय आहे हे साधूचं हृदय आहे का? नाही. आपण साधूपासून खूप वस्तू दूर आहे. प्रत्येक ठिकाणी बघतो आपण ॲक्सिडेंट होतात, लोक अक्षरशः बघत असतात पण साईडनं लगेच निघून जातात. आता परत ते पोलिसांची झंझट नको म्हणतात. काय सांगता येत नाही. तुमचं नाव तिथं गेलं की लगेच पोलीस 100 प्रश्न तुम्हालाच विचारणार, तुम्हाला अडकून ठेवणार तिथं 4-4, 5-5 तास. हे सगळं घडतं आहे. त्यामुळे जरी इच्छा असते तरी लोक आजकाल ते करतात. पण साधू कोणाला म्हणायचं सांगितलं आहे तर ज्याच्या मनामध्ये क्षमा आहे. कितीही पापिष्ट माणूस असला, कितीही गुन्हे जरी त्यांनी केले तरी तो त्याच्या समोर आल्यानंतर त्याला क्षमा करता आली पाहिजे तर तो साधू आहे. नाहीतर तो साधू नाही आहे. त्याच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली पाहिजे, करुणा उत्पन्न झाली पाहिजे. म्हणून इथे सांगितलंय की साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याच्या दासी. त्या त्याच्या दासी असल्या पाहिजेत. म्हणजे दासाला कसं आहे, आपण आज्ञा केली की तो पटकन ऐकतो. तसं मन सुद्धा आपलं असं पाहिजे की करुणा, हृदय आपलं तसं असलं पाहिजे की त्यातून करुणा उत्पन्नच झाली पाहिजे. ते त्याच्या अंकित असलं पाहिजे तर तो साधू आहे. जयापाशी नित्य शांती, संत जाणा आत्मस्थिती. जयापाशी नित्य शांती आहे. त्याचं चित्त एकदम शांत असलं पाहिजे. नाही तर काय होतं, क्षणात रागवतो, क्षणात वेगळं येतं, असं सगळं जर त्याचं असेल तर तो खऱ्या अर्थानं साधू आहे का? नाही. अशा लोकांना काय म्हणू शकतो आपण की माणसं आहेत का? माणसं सुद्धा कशी असतात की मानवाप्रती त्याची प्रेम भावना असते, पण आपण माणसामध्ये सुद्धा गणत नाही आहे. कारण आपल्याजवळ शांतीसुद्धा नाही आहे. निश्चित शांती त्याच्याजवळ असली पाहिजे. आणि ती शांती कधी गवसते, ज्यावेळेस त्याला स्वतःला ती प्राप्त आहे.
प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, जे काय गुरुने दिलेली साधना आहे ती केली पाहिजे, तर ती शांती त्या ठिकाणी येते. नाहीतर जरा जरी काय मनाविरुद्ध घडलं तरी माणसाचा उद्रेक होतो. न होता मनासारखे दुःख मोठे असं सांगितलं. आपल्या मनासारखं जर काही घडलं नाही, माणसाचा त्रागा होतो, दुःख होतं त्याला. दुःखाची डेफिनेशन फार सोपी आहे. आपल्या मनासारखी कुठलीही गोष्ट न घडणे म्हणजे दुःखाचं कारण आहे. ठीक आहे, बघा विचार करू. कुठलीही गोष्ट आपण असं म्हणतो का जाऊ दे, आपल्या मनासारखी नाही, जाऊ दे, असं होत नाही का? इथे जाऊ दे म्हटलं तरी ते मनात आपल्या राहतं की याने असं का वागलं असेल माझ्यावर, ते की घडतं नसतं. मलाच का बोलतात, मलाच का रागवतात, होतं की नसतं. म्हणजे शांती त्याच्यापाशी आहे का? तर नाही. पण ही शांती कशी असली पाहिजे, तर नित्य शांती त्याच्याजवळ असली पाहिजे. त्याची शांती अजिबात ढळता कामा नये. नाही तर आळवाच्या पानासारखं आळवाची पानं असतात, त्याच्यावरती दवबिंदू पडलेले असतात. एक सूर्यकिरण त्याला लागले की झरकन निघून जातं. त्यांची शांती तशी आहे. ध्यानाला बसले, कोणतरी तिकडून काय केलं की हे लगेच चौताळले. ध्यान करतोय ना, ती शांती काय उपयोगाची आहे का? मी जपाला बसलोय, कशाला दंगा करताय तुम्ही? टीव्ही लावलाय, हे जे घडतंय त्याच्यामुळे तुमची शांती टिकणार आहे का? असं येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर दिलेलं साधन जे आहे हे प्रेमानं केलं पाहिजे, तर ती शांती आतमध्ये राहते. आणि ती नित्य असली पाहिजे. म्हणजे तुम्ही सकाळी भेटा, दुपारी भेटा, संध्याकाळी भेटा, सुखात भेटा, दुःखात भेटा, त्याची शांती ढळता कामा नये, असं असलं पाहिजे. संत जाणा आत्मस्थिती, ही त्याची आत्मस्थिती असली पाहिजे अशी, तर तो संत आहे. नाही तर काय होतं की आपल्याला जे भेटतात ते सगळे असे भेटतात की आपण क्रोधिष्ठच असतो. आपल्याला भेटणारे तसेच असतात. हे की बऱ्याच वेळा काय होतं की जसं आपण असतो ना त्या पद्धतीनं आपल्याला भेटतात. जसं आपण असं आपले गुरु तसेच असतात. काही लोकांना आवड असते की गुरु आपण थोडंसं व्यसन केलं तर चालतंय की काय फरक पडतोय तेव्हा. आपला गुरुसुद्धा गुरु म्हणा ठीक आहे, काय हरकत नाही, तू पण कर, मला पण एक बाटली घेऊन येत जाऊ. तो पण हे चांगला गुरु आहे आपला, आपलं लिंक चांगली जमती आहे त्याच्याशी. ठीक आहे. गुरु जर असा असेल, जर शिष्याचे अवगुण दाखवत नसेल त्याला, तर तो गुरु म्हणायला लायक नाही आहे. त्यानं गुरु म्हणून घेऊ नये. शिष्याचे अवगुण, शिष्य कुठं चुकतोय हे जर त्याला सांगितलं गेलं नाही तर तो गुरु आहे का? कारण शिष्याच्या अधोगतीला कारण तो गुरु असेल, त्यामुळे तो गुरु असू शकत नाही. त्याचं शिष्यानं सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे गुरु करणं हे चुकीचं आहे. आपले दुर्गुण जावेत म्हणून आपल्याला गुरु पाहिजे ना. ठीक आहे. गुरुपद कशासाठी पाहिजे आपल्याला, तर आपले अवगुण गेले पाहिजेत, आपला उद्धार झाला पाहिजे म्हणून गुरु करायचं आहे. नाही तर काय उपयोग आहे गुरुचा? ठीक आहे. नुसतं आपलं आमचं आडले काय ते गुरु मार्ग सांगतील तेवढ्यासाठी आम्हाला गुरु पाहिजे, बाकी आम्हाला गुरुची काही तशी गरज नाही आहे. असं जर असेल तर आत्मोद्धार हा विभागच वेगळा आहे. हे आमच्यासाठी प्रापंचिक, मग त्याला मार्गदर्शक पाहिजे फक्त, असं थोडक्यात म्हणायचं. त्याला गुरुची गरज नाही. म्हणून जयापाशी नित्य शांती, संत जाणं आत्मस्थिती. त्याची आत्मस्थिती जी आहे तो काय केलं पाहिजे, तो ब्रह्मरूपाला पोहोचलेला असला पाहिजे. ब्रह्म त्यानं जाणलेलं असलं पाहिजे. जर तसं नसेल तर तो काय इतरांसारखंच आहे. इतर जसे वागतात तसंच तोही वागणार आहे. तो आत्मस्थितीमध्ये राहणार आहे का, आत्मानंदामध्ये राहणार आहे का? आणि ज्याच्याजवळ स्वतःजवळ आनंद नाही तो इतरांना आनंद वाटू शकतो का? आज विचार करा. तुमच्याकडे एखादी वस्तू नाही, ती तुम्ही दान करू शकता का कोणाला? तुमच्याकडे जी आहे तीच देऊ शकता की. गुरुजवळ शांती असेल तर काय मिळणार आहे तुम्हाला? शांती मिळणार आहे. आनंद असेल तर काय मिळणार आहे? आनंदच मिळणार आहे ना. ते ज्याच्याजवळ नाही आहे तो देऊ शकतो का त्याला? नाही देऊ शकतो. म्हणून गुरु कसा असला पाहिजे? आनंददायी असला पाहिजे. त्याच्याजवळ आनंद देता आला पाहिजे त्याला. शांतीदायी असला पाहिजे. त्याच्याजवळ गेले की शांत वाटलं पाहिजे. हृदय माणसाचं एकदम शांत झालं पाहिजे. ठीक आहे. तर तो गुरु, तर तो साधू, तर तो संत. म्हणजे साधू तयासी म्हणावे, दया क्षमा ज्याच्या दासी. जयापाशी नित्य शांती, संत जाणा आत्मस्थिती. तो संत आहे. असं
ज्याचे गेले काम क्रोध. आता काम क्रोध हे जे षडरिपू आहेत हे फार मोठे आहेत, कळलं का? हे शेवटपर्यंत माणसाचा पिच्छा सोडतात का? नाही सोडत. पण ज्याच्या कामवासना गेलेल्या आहे, ज्याचा क्रोध गेलेला आहे, तोची साधू जगी सिद्ध. तोच साधू जो आहे तो सिद्ध साधू आहे. बाकी सगळे कसे आहेत? तो सिद्ध आहेत. ठीक आहे. ज्याचं काम गेलेलं नाही आहे, वासना त्याच्या संपलेली नाही, तृप्त झालेली नाही आहे, किंवा त्याच्यापासून विरक्ती त्याला आलेली नाही आहे, असा साधू आहे का? नाही आहे. ज्याचा क्रोधावरती त्याला ताबाच नाही आहे, एकदा क्रोध आला की त्याचा महिने महिने त्याचा क्रोध शांतच होत नाही आहे, त्यानं त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे का? लोकांना वाटलं पाहिजे हा रागवला, पण मनातून तो रागवलाच नसला पाहिजे, क्षणात त्याचा राग निघून गेला पाहिजे. कारण कधी कधी नाटकही करावं लागतं की नाही, अभिनय त्याला आलं पाहिजे. तो अध्यापक आहे म्हणजे त्याला अभिनय यायला पाहिजे. त्याला जर अभिनय आला नाही आहे तर तो अध्यापक होणार आहे का? शिकवण्याची कला त्याला आली पाहिजे. शिकवण्याची कला म्हणजे आविर्भाव सुद्धा तुमची तशी असली पाहिजे. तुम्ही अमिताभ बच्चनची पिक्चर बघितलीत की त्याच्यामध्ये तो ज्या भूमिका करत असतो त्या भूमिकेत तो उतरतो, त्याच्या डोळ्यातून खरोखर अश्रू येतात, ठीक आहे. पण इथले जे अश्रू आहेत तसे मगरमच्छचे अश्रू नाही आहेत, लक्षात ठेवा. हे आतूनच आहे सगळं, असा तो असला पाहिजे. ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. सर्वाभूती दया साधू म्हणे ऐसिया. सर्वांच्या भूती त्याला दया वाटली पाहिजे. भूतदया आपण जी म्हणतो, प्रत्येकाप्रती त्याचा प्रेमभाव असला पाहिजे, त्याला दया करून आली पाहिजे, तर तो साधू आहे. नाही तर एखादं खितपत पडले घरातले ते म्हणतो जाऊ देत, त्याला काय जसं वागायचं वाग, त्याच्या कर्माची फळं त्याला भोगवू देत, ते उपयोगाचं आहे. वाहते काय म्हणतात ना की लोक दुःखामध्ये आहे, दुःख करत बसलेले आहेत. एखाद्याच्या घरामध्ये कोणी गेलेलं आहे, प्रिय व्यक्ती आहे, तिथं दुःख करतायत सगळे, तिथं जाऊन हा जर त्यांच्या दुःखावरती खुंकर घालू शकत नसेल तर तो साधू होणार आहे. त्याच्या इथं जाण्यामुळं लोकांच्या हृदयामध्ये शांतता आली पाहिजे. कारण आपल्याकडे काय होतं, ज्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या असतात ती लोक उद्वेगामध्ये असतात, निरीच्छ झालेली असतात, जीवनात त्यांना रस वाटत नसतो, कारण आपली प्रिय व्यक्ती ती गेलेली असते. अशा वेळी तिथं त्याच्या जाण्यानं आणि दोन शब्द बोलण्यानं तिथल्या लोकांचं हृदय हे शांत झालं पाहिजे. त्यांना कळालं पाहिजे की हे येणं आणि जाणं हे जे आहे निसर्ग क्रम आहे प्रत्येकाचा. माणूस येतो आणि जातो म्हणजे काय, तो त्याचा रोल करून पुढं सद्गती त्याला मिळत असते. त्यामुळं हे सगळे भेटलेले चौरस्त्यावरची लोक आहेत. अशा वेळेला आपण किती वेळ दुःख करणार आहोत, आणि आत्म्याला दुःख हा प्रकार नको असतो, कारण हा सच्चिदानंद आहे. तो सतत काय असतो, आनंदी असतो. त्याला आपण जो दुःख दिलं तर तो आनंद दुःखामध्ये योग्य राहणार आहे का? तुमच्याजवळ नाही राहणार. लोकांचं आयुष्य कमी होण्याचं पाठिंबाचं मुख्य कारण म्हणजे काय की लोक काय करतात की आपल्या आत्म्याला सुख देत नाही, आनंद देत नाही. त्याला ज्या गोष्टी आवडतील अशा पद्धतीने आपण दुःख केल्या पाहिजे. तो आनंद घन आहे, त्याला दुःख देऊन उपयोग नाही. म्हणून या ठिकाणी सर्वभूती दया पाहिजे. प्रत्येक जण प्राणीमात्र असू दे, किडा मुंगी असू दे, त्यांच्या प्रती आपल्याला काय असली पाहिजे, दया असली पाहिजे. परवा आम्ही ज्या एका गोशाळेला भेट द्यायला गेलो होतो त्या ठिकाणी मी मुद्दाम का तुम्हाला सांगतो की लोक कशा पद्धतीनं आचरण करतात. आपली दृष्टी तशी असली पाहिजे की ज्या ठिकाणी आपण जातो तिथं आपण काय पाहावं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तिथं आम्हाला काय सांगितलं गेलं की इथं हे निसर्ग आहे संपूर्ण, इथं बांबूची बेटं उगवलेली आहेत, इथं झाडं झुडपं सगळे उगवले आहेत. आम्ही इथं झाडं तोडत नाही किंवा काय, हे झाडं ॲटोमॅटिकली फळ देतात. काही फळं तशीच पडतात खाली, परत बिया उगवतात, परत त्याची फळं येतात. पालापाचोळा पडत असतो, पालापाचोळा पडल्यानंतर ते काय पेटवून देत नाही आहे, तो तसाच पालापाचोळा राहतो. त्याच्यावरती काय होतं, वर्षाव होतो, जलवर्षाव, किंवा पाऊस पडतो त्यावेळी वर्षाव होत असतो. ते पाणी आतमध्ये जात असतं. ते आतमध्ये गेल्यानंतर भूमीमध्ये काय असतात तर कृमी असतात, गांडूळ वगैरे असतात की ते गांडूळ काय असतात खाली असतात. पाणी वरती यायला की वरती येतात, ते खात येतात वरती आल्यानंतर ते गुठळ्या करून टाकतात, ते परत जमिनीत जातात. ते जातात म्हणजे पहिलं बीळ त्याला सापडत नाही, मग दुसरं बीळ करतात. असं त्यांचं नित्यक्रम चालू. आणि ते वरती येऊन ते काय करतात तर त्याचे जे खाल्लेली माती जी असते ती प्रोसेस झालेली, कारण त्याच्यामध्ये चिकट स्राव पण असतो, ते सगळे जमिनीवरती तिथं सोडतात.
ते कुठं असतं, सगळं पानांच्या खाली असतं. पानं हे त्याचं हे नसतं, नाही सांगितलं ते. पानं म्हणजे काय खत नाही आहे. खत कोण करत असतं तर हे कीड कृमी करत असतात. आणि त्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये शेती अशीच व्हायची, त्याला काही वेगळं खत वगैरे टाकलं जायचं नाही. निसर्गावरती सगळ्या गोष्टी अवलंबून होत्या. इथं साप यायचे, सरडे असायचे, सगळं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तिथं वागते, कोणी कोणाला त्रास देत नाही. ही खऱ्या अर्थानं लाईफ सायकल आहे. त्यांनी मला अभिमानानं सांगितलं की गेले 10 वर्ष आमच्या घरातल्या कोणालाही 1 रुपयाचं औषध लागलेलं नाही. आता इथं बसलेले सगळे तुम्हाला विचारतो, असं तुमच्यापैकी एक जण आहे का की ज्यानं एकही गोळी, डोकेदुखीची गोळी घेतली नाही, असं कोणी आहे का पाठीमागच्या काही 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये? परंतु त्या व्यक्तीनं कधीही, त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं त्यांना एकही गोळी लागलेली नाही. नॅचरली जगतात ते लोक. आणि सर्वांच्या भोवती त्यांनी काय केलेलं आहे की भूतप्रेम दाखवलेलं आहे, भूतदया दाखवलेली आहे. कोणी कोणाच्या ह्याच्यात येत नाही आहे मार्गामध्ये. गायासुद्धा आहे, ते गायासुद्धा तिथल्या व्यवस्थित चारा चरतात, खातात, पितात व्यवस्थित. दूध त्यांच्या बछड्यांना मिळत असतं, थोडं दूध यांनाही मिळत असतं. त्या दुधापासून ते काहीतरी औषधं बनवतात. गोमूत्रापासून गोमूत्रामध्ये 28 प्रकारच्या रसायनं आहेत, औषधी रसायनं असं सांगितलेलं. पूर्वीच्या लोकांना एक थोडा वेळ हा वेगळा विषय, परंतु हे सांगणं या ठिकाणी मला जरा फार महत्त्वाचं वाटतं. पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणाला विचारलं तर तुम्ही गाईचं शेण, गोमूत्र खाता पिता का? लोक म्हणणार आम्ही नाही खात. परंतु तुम्ही बघा, हे धान्य जे तयार होतं हे ज्या खळ्यावर टाकलं जातं, ते खळा कसा सारवतात? गाईच्या शेणानं सारवलं जायचं, हे की नाही? त्याच्यामध्ये गोमूत्र असायचं. ते जे कणसं वगैरे टाकलेली असायची, ते मळण्यासाठी काय असायचं? बैल असायचं त्याच्याभोवती, की नाही? तो बैल काय करायचा? खात वगैरे असायचा आणि चालत असायचं. चालताना त्याचे मूत्र विष्ठा तिथं पडायची, बरोबर आहे की नाही? त्यामुळं ते ऑटोमॅटिकली धान्याला चिटकायचं. ते खळ्यात मळलेलं जे आहे ते साठवलं कुठं जायचं? मोठ्या काय म्हणतात त्याला, कणगी असायच्या. अगदी बरोबर आहे, कणगी असतात. त्या कणगी कशाने सारवलेल्या असतात? शेणाने आणि गोमूत्राने सारवले असते की नाही? गोमूत्राने शेणाने सारवले त्याला कुठलाही किडा लागत नाही आहे. त्याप्रमाणे काय होतं, ते धान्य त्याच्यामध्ये साठवलं जातं. आता साठवल्यानंतर काय करतात? ते गोमूत्राचा शिडकावावरती करतात, का तर तिथं बाकीचे किडे येऊ नयेत दुसरे. आणि त्याच्यावरती काय करतात? कडुनिंबाचा पाला टाकतात, ते साठवलं जातं. ते धान्य जे आहे ते पीठ म्हणून मळलं जातं, ते सगळेजण खायचे, ठीक आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये वंध्यत्व हा प्रकार स्त्रियांच्या बाबतीत अगदी रेअर असायचा, ठीक आहे. आता विचार करा, आता 100 40 बायका किंवा स्त्रिया 20, कमीत कमी 20 तरी पकडा, त्यांना वंध्यत्व किंवा याचे प्रॉब्लेम्स आहेतच आहे. त्यावेळी का नव्हतं? कारण बैल ज्या तो हे चालवायचं, त्या ठिकाणी बैल चालवताना त्याचा घाम किंवा त्याचं वीर्य त्याच्यामध्ये पडायचं. ते शुक्राणू धान्याच्या मार्फत स्त्रियांच्या शरीरामध्ये जायचे आणि त्यांच्या उदराचं पालनपोषण व्हायचं, गर्भाशयाचं पालनपोषण, त्यांचे गर्भाशय स्ट्रॉंग व्हायचे. आणि त्याच्यामुळं त्यावेळी गोळ्या वगैरे वेगळे घ्यायला लागायचे नाही. आता ते घ्यावं लागतंय. त्याचं कारण काय की आपण निसर्गापासून खूप दूर गेलेलो. हा थोडासा वेगळा विषय होता, परंतु या ठिकाणी पुढे तुम्हाला गोष्टी सांगाव्या, त्या थोड्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. त्या आत्ताच्या नवीन पिढीला किंवा आपल्या पिढीला ह्या माहितीच नव्हत्या. मी तिथं गेल्यानंतर त्यांनी काही गोष्टी आमच्या ज्ञानामध्ये भर घातली. म्हणून हे आपल्याला जे कळालं ते इतरांना शिकवावं, सांगावं, म्हणून तुमच्यापर्यंत आलं. तर सर्वभूती दया साधू म्हणे ऐसिया, जग ब्रह्म रूप जाण त्याची साधूचे लक्षण. जग जे आहे हे काय? ब्रह्मरूप जाणं असं म्हटलेलं आहे. अहम ब्रह्मस्मी आपण म्हणतो, आपण ब्रह्म आहोत. आपल्या मध्ये ब्रह्म आहे, आपल्या बाहेर सुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्मानं सर्वत्र काय साचारलेलं आहे, ते साठलेलं आहे ते सगळ्या ठिकाणी, ठीक आहे. आणि त्याच्यामुळं जिथं पाहावं तिथं काय ब्रह्म आहे. हे ब्रह्मज्ञान त्याला झालं पाहिजे. म्हणजे काय की मी देह नाही आहे, देहबुद्धी हे अज्ञान आहे. मी देह आहे हे अज्ञान आहे आपलं, कळलं का? आणि हे अज्ञान आहे आपल्याला माहिती असणं सुद्धा अज्ञानच आहे ना, ठीक आहे. तर ते ज्ञान आहे, ते खरं ज्ञान जे आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून जग ब्रह्मरूपी जाण, हे जग जे आहे काय ब्रह्मरूपी आहे. हे सगळं
ब्रह्म हे चराचरामध्ये भरलेलं आहे हे त्याला जाण असली पाहिजे. म्हणजे काय, त्यानं ओळखलं असलं पाहिजे, म्हणजे त्यानं पाहिलेलं असलं पाहिजे, म्हणजे तो स्वतः ब्रह्म आहे याची त्याला जाणीव झालेली असली पाहिजे. नवे नवे त्याला माहिती असलं पाहिजे, त्यानं पाहिलेलं असलं पाहिजे. आत्मानुभूती जी आहे ती इथं असली पाहिजे. म्हणजे साधू कसा असावा तर आत्मानुभूतीचा असला पाहिजे. त्याला माहिती असलं पाहिजे की ब्रह्म काय आहे. आपण म्हणतो ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हे जग मिथ्या असं म्हणतो. पण सगळं जग मिथ्या असतं तर जग हा सुद्धा त्याचाच पसारा आहे. ठीक आहे. मग खरं ब्रह्म काय आहे त्याला कळलं पाहिजे की हे सगळं माया आहे, हे सगळं ठीक आहे, पण माया सुद्धा कुणापासून उपजलेली आहे, त्याच्यापासूनच बनलेली आहे. ठीक आहे. त्याचा आभास म्हणजे माया आहे, ही त्यानंच उत्पन्न केलेली आहे, हे सुद्धा जाणलं पाहिजे. म्हणजे सगळं काय आहे ब्रह्ममय आहे हे कळलं पाहिजे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे काय, ब्रह्म हे पूर्ण आहे. ओम म्हणजे ब्रह्म आहे हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण बाजूला काढलं किंवा पूर्णात पूर्ण घातलं तरी सुद्धा काय राहणार आहे, पूर्णच होतं. ठीक आहे. पूर्णात पूर्ण घातलं तर काय होणार आहे, पूर्ण राहणार आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी काय, पूर्ण आहे. ठीक आहे. जसं समुद्रातून काय थोडं पाणी बाजूला काढलं तरी त्या प्रॉपर्टीज समुद्राच्या त्याच्या एकच आहेत. ठीक आहे. एकच आहेत ना, ते वेगळ्या होण्यात प्रॉपर्टी नाही होणार. जसं आपण एक छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर वटवृक्षाचं उदाहरण आहे. वटवृक्षाला किती छोटी छोटी फळं येत असतात. ठीक आहे. ते छोटे फळांमध्ये छोट्या छोट्या बिया असतात अगदी. तर त्या छोट्या एका बीमधून परत एक वटवृक्ष होत असतो. म्हणजे एका बीमध्ये पूर्ण वटवृक्ष सामावलेला आहे की नाही, एवढा मोठा वटवृक्ष असतो तो कुठे एका बीमध्ये साठवलेला आहे. म्हणजे त्याच्यातून एक फळ बाजूला काढलं, त्या फळातून आणखी एक बी बाजूला काढली तरीसुद्धा ते पूर्ण आहे. त्या पूर्णामधून पूर्ण बाजूला काढलं आणि पूर्णातून आणखी पूर्ण जरी बाजूला काढलं ते तरी ते पूर्णच आहे, कारण त्याच्यामध्ये एक वटवृक्ष सामावलेला आहे. म्हणजे ब्रह्म जे आहे हे ब्रह्म सगळ्या ठिकाणी सामावलेलं आहे. ब्रह्माशिवाय इतर काहीही नाही आहे. आपण स्वतः सुद्धा ब्रह्मच आहोत. आपल्यामध्ये सुद्धा ब्रह्मच आहे हे त्याची जाण जी आहे ती त्या साधूला झाली पाहिजे, तर तो साधू असला. जग ब्रह्मरूप रूपी जाण त्याची साधूचे लक्षण, हे साधूचं लक्षण आहे. काय बघा, सर्वाभूती समदृष्टी तोची साधू इहदृष्टी. सगळ्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, समान असला पाहिजे. तर तो जर समान नसेल तर तो साधू होणार नाही. हा उच्च आहे हा नीच आहे असं त्याला कळता कामा नये. हा ज्ञानी आहे हा अज्ञानी आहे हे पाहता कामा नये. त्यानं काय बघितलं पाहिजे, सर्व ठिकाणी काय ब्रह्मच पाहिलं पाहिजे. सर्व ठिकाणी समानता असली पाहिजे. आपल्याकडे कसं होतं, साहेब आला की साहेबाला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. ठीक आहे. शिपाई आला तर शिपाईला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. ठीक आहे. उच्च जातीचा कोणी आला की त्याला आसन बसायला दिलं जातं. नीच जातीचा कोण असेल की त्याला दरवाज्यामध्येच उभा राहावा, चहासुद्धा त्याला करवंडीतनं द्या, असे काय पूर्वी प्रकार घडत होते. म्हणजे इथं समसमान दृष्टी आहे का, नाही. याच्या पुढं ब्रह्म जाणलेला असो किंवा अजान असो हे सगळे समान दिसले पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये ब्रह्म आहे याची जाण त्याला असली पाहिजे. आणि ही जाण असल्यानंतर तो साधू आहे. पण त्याची दृष्टी जी आहे ती कशी असली पाहिजे, समदृष्टी आहे. प्रत्येक ठिकाणी पाहण्याची दृष्टी जी ती समान असली पाहिजे. आपला मुलगा आणि शेजारच्याचा मुलगा सुद्धा आपल्याला भेदभाव करता कामा नये. हा जर भेदभाव झाला तर याचा अर्थ आपली दृष्टी समान झालेली नाही झालेली. आपण फक्त आपलंच बघत असतो, इतरांचं बघतो का आपण, नाही पाहत आहोत. पण इतरांचं सुद्धा ते सुद्धा ब्रह्मच आहे. आपली मुलं हे आपल्यापासून तयार झालेली म्हणून आपल्याला प्रेम वाटतं. इतरांची मुलं आपल्यापासून तयार झालेली नाही आहेत त्यामुळे ते आपल्याला दूरचे वाटतात. परंतु आत्म्याच्या लेवलला ज्यावेळी तुम्ही पाहता त्यावेळी हे सगळं ब्रह्म आहे. हे ईश्वरानं सगळीकडे काय केलं आहे, संचार केलेला आहे, सर्व ठिकाणी समान धरलेलं आहे. ही दृष्टी त्याची असेल तर तो असा गुणापरत करणार नाही. म्हणून त्याची दृष्टी जी आहे ती कशी असली पाहिजे, समदृष्टी असली पाहिजे. तोची साधू इह सृष्टी, तोच साधू आहे ह्या सृष्टीवरचा असं सांगितलं. एका जनार्दनी संत नित्य साधती आत्महित. एका जनार्दनी, नामदेव काय हा जनार्दन स्वामींचा शिष्य आहे. ठीक आहे. त्या
त्यांच्या प्रत्येक अभ्यंगामध्ये काय सांगितले की मी जनार्दनाचं शिष्य आहे, जनार्दनी मी त्याचा अंकित आहे असं सांगितलं. म्हणून एका जनार्दनी संत नित्य साधती आत्महित. स्वतःचं काय केलं पाहिजे, आत्महित प्रत्येकानं साध्य केलं पाहिजे. आत्महित साध्य करण्यासाठी काय केलं पाहिजे की साधूनं दिलेला बोध जो आहे, गुरुनं दिलेला बोध आहे तो आचरला पाहिजे. सवडीप्रमाणे आचरण करून चालणार आहे का, नाही चालणार. तो नित्यानित्य आचरण केलं पाहिजे, त्याचं नित्य नाम घेतलं पाहिजे, नित्य साधना केली पाहिजे. तो बोध आहे. नाही तर एकदा बोध घेतला आता माझं गुरुचं संपलं, काय गरज नाही तर मला गुरुची, आता माझं मी करत असतो, असं जर असेल तर तो खऱ्या अर्थानं बोध आहे का, तर तो बोध नाही आहे. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. इथं छान दृष्टांत दिलेला आहे. कापुराची ज्योती कापुराची वाती उजळलेली ज्योती. कापूर जो आहे काय तर त्याला अग्नी लागला की लगेच क्षणामध्ये काय होतं, भस्मसात होतं. त्याच्यातून काय राहतं का शिल्लक, काही राहत नाही. ठीक आहे नाही. कापुराची वाती उजळलेली ज्योती. जसे ज्योत जी असते, कापराची जर ज्योत असेल समजा, ते ज्योतीला घेऊन तो काय करतो, नाश पावत असतो. तसं ज्या वेळेला आपल्याला साधुबोध होतो, गुरुबोध होतो, त्यावेळेला काय होतं, आपल्यामध्ये परिवर्तन होतं. आणि आपल्यामध्ये जे परिवर्तन झालं ते अशा पद्धतीनं झालं पाहिजे की त्यानं सांगितलेलं जर सदोदित करत गेला तर खऱ्या अर्थानं काय होतं, जसं कापुराची वाती, एकदा त्याला कापराच्या वातीला तुम्ही जर आग लावली तर ती काय होते, पूर्णपणे नष्ट होते, त्याचे काही शेष शिल्लक राहत नाही. 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये. समजा आपण असं म्हणलं की गोवरे आहेत, गोवऱ्याला आग लावली, लाकूड आहे आणि इकडे कापूर आहे, अशा 3 वस्तू आपण घेतल्या. गोवऱ्याला आग लावली ती काय होणार, ती त्याचे कार्बन शिल्लक राहणार आहे. लाकडाला आग लागली तर लाकडाचं अस्तित्व शिल्लक राहत नाही आहे, त्याचं अस्तित्व बऱ्यापैकी संपून जातं. आणि तिसरं म्हणजे काय, कापूर आहे. आपण सगळे कोण आहेत, गोवऱ्याच आहोत. आपल्याला एक एक काय केलं, पावलं चढले पाहिजे वरती, ठीक आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला कर्पुराप्रमाणे होईल. म्हणजे देव पहावयाशी गेलो, देव होऊन तेथेची ठेवलो. आपण परब्रह्म आहे, परब्रह्माला भेटायला आपण जेव्हा जातो तेव्हा परब्रह्माने आपल्यामध्ये काही भेद राहत नाही. त्यामुळे जसं कापुराच्या वातीला जर आग लागली, त्याला जर गुरुबोध झाला, आपण कापूर आहोत, आपल्याला जर गुरुबोध झाला तर काय होतं, आपणच गुरु होतो, आपण त्या तत्वामध्ये समाविष्ट होतो. असे फार कमी लोक असतात की गुरुचा स्पर्श झाला त्याला की आत्मज्ञान प्राप्त झालं त्याला आणि तो उद्धरला गेला. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की हे सगळ्यांना शक्य आहे का, नाही. पूर्वजन्मीचा पुण्यार्थ असावा लागतो, तेवढा साधना असावी लागते. जसं स्वामी विवेकानंद आहे, ते जेव्हा गुरुच्या संपर्कात आले एका क्षणामध्ये ते उद्धरले गेले, त्यांना लगेच आत्मबोध झाला क्षणामध्ये. आपल्याला तसं होणार आहे का, आपल्याला प्रॅक्टिस केलं पाहिजे. होणार का, तर निश्चित होणार, पण प्रयास जो आहे हा सातत्यानं केला पाहिजे. म्हणून सांगितले कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जशी. अशी ठाई समाप्ती झाली पाहिजे. गुरु भेटला आपल्याला, आत्मोद्धार झाला. ज्या दिवशी दीक्षा होते त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमचा पुनर्जन्म होत असतो. म्हणजे पाठीमागचं सगळं जे आहे ते गुरुनं तुमचं बाजूला ठेवलेलं आहे. आता तुम्हाला उद्धाराचे साधन दिलेलं आहे, आता तुम्ही उद्धार करून घेतला पाहिजे. जे दिलंय ते कटाक्षानं पाळलं पाहिजे. हे जर पाळलं गेलं नाही तर तुमचा उद्धार होणार आहे का, नाही. गुरुनं मस्त दिलेलं आहे पण आपल्याला कळालंच नाही हे सोनं आहे ते, किंवा आपल्याला दिला परीस आहे हे आपल्याला कळलंच नाही. आपण परीसाजवळ गेलो आहे, आपल्यामध्ये बदल होते, बाकीच्यांना कळते पण आपल्यालाच कळत नाही आहे. आता आत्मानुभूती आपल्या स्वतःकडे लक्षच नाही आहे. गंगेच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो की गंगेमध्ये गेले की पाप आपले सगळं नाहीशी होतं, आपण शुद्ध होतो. मनामध्ये हा भाव नाही आहे. आता तुम्ही हिंदू आहात, तुमचे हिंदू धर्माच्या पुराणांवरती श्रद्धा आहे, जे सांगितलं हे सत्य आहे तुम्ही मानता. गंगेमध्ये स्नान केलं तर काय होतं, गंगा तापम शशी तापम दैनम झालते कल्पतूर असं सांगितलं. गंगेच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होतं, पापाचं क्षालन होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही शुद्ध होता, हे तुम्हाला माहिती आहे. परधर्मीय जे आहे त्यांना हे पटणार आहे का, नाही. एखादा अमेरिकेचा आला कोणतरी, तो गंगेत डुबकी मारून आला, त्याला काय कळणार आहे का आपलं पाप संपलंय किंवा काय. भावच नाही आहे तो, कळलं. तुमचा भाव आहे की नाही, त्यांचा भाव आहे की नाही, पण तरी सुद्धा तो पाण्यात डुबकी आल्यानंतर मारून आल्यानंतर शुद्ध होणार की नाही, हे कुठते कळते की नाही. तर हे की नाही, शुद्ध होतोय तो. म्हणजे आत्मानुभूती ही त्याला वेगळी प्रचिती येते.
ज्याचा जैसा भाव आहे तसं त्याला प्रचिती येत असते. भाव जर असेल तर त्याला चांगली प्रचिती येणार, त्याला खऱ्या अर्थानं तत्व कळणार आहे. पण ज्याचा भाव नाही तो काय असाच जाणार आहे का? वाया नाही जाणार. अत्तराच्या कारखान्यात तुम्ही गेलात, तुमची इच्छा असो किंवा नसो, बाहेर आल्यानंतर तुमच्या अंगाला वास येणार की नाही अत्तराचा? तसं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर भले तुम्हाला नाही कळालं तुमची पापं गेलीत, पण शुद्ध झालं एवढं तरी कळेल की नाही? म्हणून गंगा स्नान फार महत्वाचं आहे. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकीला हरिभक्त. साधूचा अंकीला पाहिजे बघ. ज्यावेळेला गुरुचा अंकिता आपण म्हणतो त्यावेळेला गुरुनं जे नित्यनेम घालून दिलेले असतात ते नित्यनेम पाळणं हे ते शिष्याचं कर्तव्य असतं, ते भक्ताचं कर्तव्य असतं. कशासाठी? हे त्याचा उद्धार करत असतं. मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो, ट्रॅफिकचे जे रूल्स नसतील तर तुम्हाला योग्य स्थळापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागू शकतो, ठीक आहे? पण ट्रॅफिकचे रूल्स जर तुम्ही पाळले तर तुम्ही सेफली लवकरात लवकर तिथं पोचू शकता इच्छितस्थानापर्यंत. तसं गुरुनं जे नियम घालून दिलेले आहेत ते कशासाठी केलेले असतात? तर तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, त्या परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला काय केलं पाहिजे? ते रूल्स फॉलो केले पाहिजे. हे का केले पाहिजेत? कारण त्यानं सुद्धा हे रूल फॉलो केलेले आहेत, ते त्याच्या गुरुने त्याला सांगितलेले होते. आणि ही मालिका अशी कुठंपर्यंत आहे तर सनातन आहे, ईश्वरापर्यंतची मालिका आहे. ते तिथून आलेले नियम असतात सगळे, म्हणून ते सगळ्यांच्या उद्धाराचे असतात. म्हणून या ठिकाणी सांगितले मोक्षरेखे आला भाग्य विनटला. ज्या वेळेला दीक्षा घेतो त्यावेळेला तो मोक्ष व्हायला लागतो, त्या मार्गावरती पंथावरती तो क्रमायला लागतो. आणि त्याचं भाग्य जे आहे हे त्याच्या हातामध्ये गुरुनं दिलेलं साधन आहे. हे जर त्यानं सातत्यानं त्याचा जर परिपाठ केला तर जे इच्छित आहे ते त्याला प्राप्त होणार आहे. त्याचं भाग्य जे आहे ते त्याच्या स्वतःच्या हातात आहे. म्हणून सांगितले नाही, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जे दिलंय तुझ्या हातामध्ये ते वापर कर. शस्त्र दिलंय, त्या शस्त्राचं पाजळच नाही, त्याला किती धारे कळणार आहे का तुम्हाला? नाही कळणार. म्हणून जे काही तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याचा जास्तीत जास्त परिपाठ केल्यानंतर तुम्हाला तुमचं भाग्य जे आहे ते उदयाला येतं आणि मोक्षाच्या मार्गावर आपण जातो तर खऱ्या अर्थानं आपल्याला मोक्षप्राप्ती होते. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. तर ज्ञानदेवानी या ठिकाणी सांगितलं, ज्ञानदेवानं काय आवडतं तर संगती सज्जनी, सज्जनांची संगत आवडते. सज्जन म्हणजे कोण त्यांनी सांगितले? मग अशी साधू आणि सज्जन याच्यामध्ये वेगळा भेद नाही आहे. साधू म्हणजे सज्जन त्यांचा अर्थ आहे या ठिकाणी. त्यांना म्हणायचं आहे साधू म्हणजे सज्जन म्हणजेच काय? गुरु थोडक्यात. तर ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, गुरुचं सानिध्य, गुरुचं सेवा ही त्याच्याकडून घडावी, कळलं का? त्याचा सहवास, त्याचं ज्ञान त्याला प्राप्त व्हावं हे ज्ञानदेवांना फार आवडतं. म्हणून ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही बघाल तर प्रत्येक अध्यायामध्ये गुरुबद्दल इतकं त्यांनी बडबडून बोललेले आहेत की कुठल्याही ग्रंथांमध्ये इतकं लिहिलेलं नाही आहे, तेवढं ज्ञानेश्वराने दिलेलं आहे. का? तर त्यांना निश्चित माहिती होतं की गुरुच्या कृपेशिवाय तरुणोपाय नाही आहे, मोक्षप्राप्ती तर मुळीच नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वणी आत्मतत्व. जिथं तिथं हरी भरलेलं आहे असं दिसलं पाहिजे. आत्मतत्व जे आहे त्याच्यामध्ये हरी आहे, हे हरितत्व आहे. आपल्यामध्ये आपण ब्रह्म आहे तर परब्रह्मसुद्धा आपल्यामध्ये आहे, त्याची भेट आपल्यामध्ये घडली पाहिजे. ज्यावेळेस घडते त्यावेळेस सगळीकडे आपल्याला परब्रह्म दिसायला लागतं. म्हणून तो कुठं भरलेला हरी म्हणजे काय? परब्रह्म आहे. ते जळी तळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी वणी भरलेलं आहे. आणि ही दृष्टी प्राप्त होणं म्हणजे काय? हरिमय होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं मोक्ष प्राप्त करून घेणं असं ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी सांगायचं. जय जय वीर समर्थ.